पहिला वहिला चेंडू आपण पहिल्या चेंडूवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनिशी संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. संघाच्या धावसंख्येचं श्री गणेशा केलं जातं. वैयक्तिक खातं ओपन केलं जात आहे अश्विन सकपाळ या फलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र इथे एक संधी होती फलंदाजाचा झेल टिपण्याची, ती दवडली गेली आणि तदनंतर चेंडू निर्धाव सांगता आपल्याला पाहायला मिळाली. गावडोशी विरुद्ध रुळे असा हा रंगतदार सामना. या अगोदरचा सामना आपण पाहिला, एक रोमहर्षक सामना पाहिला होता. यावेळी सुरे एक फटका सजवलाय आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा गचाळ पण आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक आणि एक चुकी थोडीशी महागात पडली म्हणावी लागेल. नक्कीच ज्या ठिकाणी 1-2 धाव निघाल्या असत्या त्या ठिकाणी चौकारामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या गचाळपणामुळेच पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावान समाधान मानावं लागतंय. NKCC आहेर संघाला विनंती असेल की आपला पूर्ण संघ घेऊन या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. गोलंदाज हेमंत शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा थरार आणि दुपारचा सामना आपण पाहतो. पहिला वहिला सेमीफायनलचा सामना. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि तदनंतर चेंडू मात्र फलंदाजाला नीटसा समजलेला नाही. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेदरम्यान नामवंत संघ या स्पर्धेदरम्यान खेळायला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या झालेला सामना रोमहर्षक चुरशीचा सामना आपण पाहिलात आणि प्रत्येक संघ म्हटल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडू म्हटल्यानंतर या केदारेश्वर महाकाली चषक 2025च्या चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी मेहनत करताना आपल्याला दिसतोय. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतोय. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 7 अशी धावसंख्या. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला पाहिजे होता तिथे मात्र गोलंदाजाने फलंदाजांना जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. एकच फटका यामध्ये चुकून क्षेत्ररक्षकाच्या गचाळामुळे चेंडू सीमारेषा पार गेला होता आणि तदनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 7 अशी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही तुल्यबळ संघ अर्थातच गावडोशी आणि रुळे हे दोन्ही संघ आतापर्यंत एक संघाला पराजित करत सेमीफायनलच्या राऊंडमध्ये येऊन ठेपलेत. तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री अभिजित अशोक मोरे एअरफोर्स इंडियन एअरफोर्स मध्ये जे कार्यरत आहेत, नितेश रामचंद्र मोरे यांच्या शुभ हस्ते अभिजित अशोक मोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मान्यवरांना विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवल्यात आणि वेळोवेळी आपलं सहकार्य या स्पर्धेला आपल्या माध्यमातून होत असतं, यासाठी खूप खूप धन्यवाद. या सामन्याकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूची फेकी झाली, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, म्हणजेच 7 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा दिसलाय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे होता, त्याला चेंडू कव्हर करत गेला लॉंग ऑफच्या दिशेने आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागते. ते दोन्ही फलंदाजांना 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 8 अशी धावसंख्या. मर्यादित 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकामध्ये संत अशी सुरुवात म्हणावी लागेल.
तर हातवड संघाचे गोलंदाज हरीश यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपला या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे. तरी आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाज हरीश यांचा सन्मान या ठिकाणी आमचे मान्यवर माननीय श्री अभिजित अशोक मोरे एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या शुभ हस्ते या गोलंदाजांचा सत्कार केला जाईल. तरी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री पांडुरंग मोरे साहेब यांचं इथे आगमन होते. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आजचा अंतिम दिवस असल्यामुळे अर्थातच मान्यवरांची मानदियाळी या स्पर्धेला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले ते सर्व लोक या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी भेट देण्यासाठी आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. स्क्रीनवरती पाहतोय आपण एक छोटेखानी सत्कार गोलंदाज हरीश याचा केला होता मान्यवरांच्या हस्ते. अर्थातच माननीय श्री अभिजित अशोक मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला गेलाय. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सुजित मोरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. हातवन संघाचे माननीय श्री सुजित मोरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आता मात्र सचिन गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच हा चेंडू त्याच्यासाठी हॅट्रिकचा असेल. आतापर्यंत 2 विकेट सलगच्या 2 चेंडूवरती मिळवण्यात यश मिळवलंय ते गोलंदाज सचिन याने. मग नक्कीच संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. हा चेंडू मात्र गोलंदाजाचं नक्कीच या ठिकाणी नाव रोशन करणारा असेल. या चेंडूवरती जर विकेट मिळाली तर या स्पर्धेतील नक्कीच हॅट्रिक ज्याच्या नावे लागेल तो गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज प्रतीक सकपाळ या ठिकाणी फलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हॅट्रिक चुकली आहे आणि एक चांगला फटका सजवलाय तो प्रतीकने. चेंडूच्या बॅटमधून चेंडू गेल्यानंतर एक धाव मात्र निश्चित मिळाली आहे. एका धावेची संघ पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. इथे मात्र एक सुरेख फटका सजवलाय. 1 धाव निश्चित मिळाली प्रतीकेला. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत भर घालतोय आणि दोन्ही हे दिग्गज संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संघातील खेळाडूंनी काहींनी भूतकाळ गाजवलाय, काहींनी वर्तमान गाजवतात आणि काही भविष्यकाळ सुद्धा गाजवणारे असतील हे खेळाडू. हातलोट गावचा खेळाडू अर्थातच उगवता तारा म्हणून ज्याची वर्णी ख्याती आहे तो असा हातलोट गावचा यश मोरे याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अर्थातच कमी कालावधीमध्ये आपलं नाव रोशन केलंय. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 अशी धावसंख्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 अशी धावसंख्या फलकावरती लागते 2 गड्यांच्या मोबदल्यात. यश मोरे या खेळाडूबद्दल मी बोलत होतो. यश मोरे एक नावाजलेला उगवता सितारा या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आलाय. नक्कीच त्याने आपल्या वयाच्या छोट्या कारकिर्दी म्हणजे क्रिकेटला सुरुवात केली आणि तदनंतर कमी वेळामध्ये आपलं नाव रोशन केलं. यासाठी त्याचा इथे छोटेखानी सत्कार आम्ही आयोजित केलाय कमिटीच्या वतीने. माननीय श्री पांडुरंग मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या उगवत्या सिताऱ्याचा अर्थातच यश मोरेचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. स्क्रीनवरती पाहता यश मोरे. आणि आता टेनिस क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे उगवते सितारे आपण पाहतोय. त्याचपैकी हातलोट गावातील हा एक नामवंत गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे पालीगावचे सुपुत्र मान्य श्री किरण शिंदे साहेब यांचे इथे आगमन होते. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कुडेशी गावचे गणेश शिंदे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या ठिकाणी आपण आलात 4 चांद लावलात याबद्दल आपले सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या सामन्याकडे यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याला खोटून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा प्रयत्न मात्र फसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती.
यावेळी फुल टॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेण्याचा इरादा. यावेळी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं पाहायला मिळालंय आणि यावेळी मिळवांचा क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे मात्र सुरेख चेंडूची अडवणूक झाली. तदनंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांची लहर उमटवली गेली आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना अर्थातच 14 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रवीण शिंदे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका सजवायचा प्रयत्न केला होता तो फलंदाज प्रमोद याने, परंतु चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. म्हणजेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते. 14 धावांचा पाठलाग करावा लागेल. माफ करा, 14 धावसंख्या झालेली आहे, म्हणजेच 15 धावांचा पाठलाग करावा लागेल. गावडोशी संघाने मर्यादित 3 षटकांमध्ये 14 धावा जमा केल्यात आणि 15 धावांचं लक्ष ठेवलंय ते रुळे संघासमोर. अर्थातच दोन्हीही नावाजलेले संघ आणि संघांमध्ये चांगल्या गोलंदाजांचा चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला हे संघ यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025च्या माध्यमातून श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धेचा हा अंतिम दिवस. वर्ष 3रं श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतोय. मान्य श्री शैलेशजी सोनकर साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण या स्पर्धे दरम्यान उपस्थित राहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण पहिला सेमीफायनलचा सामना अनुभवतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 आणि सेमीफायनलचा सामना म्हटल्यावर दोन्ही हे तुल्यबळ संघ एकमेकांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात एका बाजूला गावडोशी संघ आणि दुसऱ्या बाजूला रुळे संघ. गावडोशी संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकांमध्ये 14 धावा जमा केल्यात आणि 15 धावांचा पाठलाग करायचा आहे तो रुळे संघाला. नावाजलेले संघ आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. अर्थातच ही स्पर्धा म्हणजेच श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा एक चांगलं नियोजन, एक चांगलं आयोजन आणि मोठा व्यासपीठ म्हणावं लागेल ते प्रत्येक युवा खेळाडूला. कारण युवा खेळाडू घडवायचे असतील अर्थातच आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी एक सत्कार केला अर्थातच यश मोरे या गोलंदाजाचा आणि त्याला व्यासपीठ मिळालं होतं पश्चिम महाराष्ट्राकडून आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला आणि तदनंतर आपलं नाव रोशन केले ते यश मोरे. आणि असेच युवा खेळाडू घडवायचे असतील तर प्रत्येक असोसिएशनच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्राकडून प्रयत्न केले जात आहेत आणि यावेळी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगले गोलंदाज घडत असतात, चांगले फलंदाज घडत असतात, चांगले क्षेत्ररक्षक घडत असतात आणि प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी, आपलं संघाचं नाव उंच रोशन करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत असतात. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण कोसळलेल्या घराच्या विटा देखील कोणी सोडत नाहीत. संकटावर अशाच प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. या ठिकाणी सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर नक्कीच दोन्ही संघ या ठिकाणी चषकावरती नाव करण्याच्या इराद्याने आपल्याला मेहनत करताना दिसतील, प्रयत्न करताना दिसतील. यानंतर होणारा सामना यंगस्टार कुरोशी आणि मालसूर दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. यंगस्टर कुरोशी आणि मालूसर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल याची कृपया नोंद घ्या. पहिलाच चेंडू आणि यावेळी घडलं काय, मैदानावरती चेंडू फलंदाजाला वाटला अवांतर असेल म्हणून चेंडूला सोडून दिलं, परंतु चेंडू मात्र मागच्या दरवाजाने यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय आणि पहिला विकेट ज्याने निराशा करून शैलेश मैदानात तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक चांगलं सुयश मिळवून दिले. एक धडाडीचा फलंदाज, सलामीचा फलंदाज शैलेश याला तंबूत पाठवलं. एक मोठा मासा गळाला लागलाय. नक्कीच या ठिकाणी
गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 15 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजाचं कौतुक. अश्विन याचं पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि ती पण मोठ्या खेळाडूचीच म्हणजेच शैलेश या खेळाडूला पुन्हा एकदा तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय. आता मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावलेला असेल, आत्मविश्वास दुणावलेला असेल. दुसऱ्या चेंडूवरती काय किमया करतोय का फलंदाज मोठा प्रहार करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे उंच उडालेला झेलचा कारंजा आणि झेलच्या कारंजाखाली क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन झेल टिपतोय आणि यावेळी दुसरा फटका, दुसरा हादरा म्हणावा लागेल तो रुळे संघाला. 2 गडी बाद 0 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज अश्विन याची. यंगस्टर कुरोशी आणि मालसूर संघ नायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यंगस्टर कुरोशी संघ आणि मालसूर संघाचे दोन्ही मालूसर ना मालसूर बरोबर आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी मान्यवर आपली वाट पाहत आहेत. नक्कीच अश्विन याचा हा पुढचा चेंडू हॅट्रिक साठी असेल. आतापर्यंत 2 विकेट मिळवण्यात यश मिळवले, सलग 2 विकेट. चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 15 ही धावसंख्या छोटी असली तरी मात्र गोलंदाज आपला परिपूर्ण प्रयत्न करताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती सुयश मिळाले. सचिन आणि प्रवीण 2 चांगले मोहरे तंबूत पाठवलेत. आता तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहण्याजोगं. जाऊया मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा झेलचा उडालेला कारंजा, झेलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु झेल पासून मात्र दूर राहिलेला. नक्कीच चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात म्हणजेच 2 धावांनी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा झाला. रुळे संघाचा 2 गडी बाद 2 असा धाव फलक आपण मैदानावरती पाहिला. पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. रुळे संघाला जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 15. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र सुरेख पुन्हा एकदा आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नव्हतं. फलंदाज यावेळी हलकेचा चेंडू तटून काढतोय आणि इथे चेंडू निर्धाव सांगता आपल्याला पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हलक्याचा फटका. या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का? इथे क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबल होतोय आणि 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येत भर पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या. भले मोठ्या फटक्यांपासून वंचित थोडे गोलंदाजाने परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या जमा करत आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजेच 15 धावांचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे चांगले असतील, प्रामाणिकपणे असतील तर यशाला तुझा पर्याय नाही. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. यानंतर होणारा सामना यंगस्टार कुरोशी आणि मालुसर या दोन्ही संघनायकांना वारंवार विनंती केली जाते की आपल्याला नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. यंगस्टर कुरोशी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मालुसर संघाला विनंती वारंवार केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा आपण थरार पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते शशी साठम सर, धनंजय कोळी सर आणि अमित कोलतकर सर. रखरखत्या उन्हामध्ये एक चांगली अचूक पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे तिन्ही फलंदाज त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र फुलटोळाचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घ्यायचा या हेतूने फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र नो चेंडू घोषित करतायत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. म्हणजेच 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी मान्य श्री रणजित जी अशोक मोरे साहेब यांचं इथे आमच्या
मान्यवर कक्षेत दिनेश मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून आमच्या या स्पर्धेला चार चांद लावलेत याच्यासाठी आपला सत्कार केला जातो. वेळोवेळी आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभतं यासाठी आपला या ठिकाणी सत्कार केला जातोय. तो आपण सत्कार स्वीकारायचा आहे. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ते रुळे संघाला. यावेळी थोडासा स्कोर जास्त असतात प्रथम करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाचा अर्थात गावडोशी संघाचा. तर मात्र इथे चुरशीचा सामना झाला असता कारण गोलंदाजांकडे तेवढी काबियत होती, गोलंदाजांकडे तेवढं वर्चस्व ठेवण्याची ताकद होती आणि तेच गोलंदाज आपल्याला यावेळी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 12 म्हणजेच 2 षटकांचा सामना शिल्लक. 2 षटकांमध्ये धावा करायच्या जिंकण्यासाठी रुळे संघाला 8 आणि 2 गडी आतापर्यंत तंबूत परतलेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 गडी बाद 2 अशी धावसंख्या. या ठिकाणी सत्कार होताना आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षेमध्ये. नक्कीच स्क्रीनवरती पाहायला मिळते. अर्थातच यूट्यूब 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस संपूर्ण जगभर प्रसारित केला जातोय आणि एक नावाजलेली एक नीटनेटकी आयोजलेली ही स्पर्धा. अर्थातच आयोजकांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलंय ते उभारत्या सिताऱ्यांना, उभारत्या खेळाडूंना. यावेळी मात्र मोठा फटका सजवलाय. यावेळी प्रेक्षक यावेळी क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. मालुसर संघाला शेवटचा कॉल असेल. यानंतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची कृपया नोंद घ्या. आपण लगेचच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. मालुसर संघ आपल्याला हा शेवटचा पुकार असेल. यानंतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 वर्ष 3रं आपण पाहतोय आणि यावेळी मात्र एक चोरटी धाव पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या आता आपण पाहिली तर 14 म्हणजे जिंकण्यासाठी नाममात्र एका धावेची गरज असेल. तर यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक सन्माननीय किरण शिंदे अर्थातच पालीगावचे सुपुत्र किरण शिंदे सर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. मालुसर संघाला अजूनही आम्ही विनंती करतोय आपण लगेचच या ठिकाणी संघनायकाला पाठवायचं आहे. नाणेफेकीसाठी दुसरा आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर या ठिकाणी रुळे संघ विजयी होऊन पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे गावडोशी संघ आपले सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन एक चांगला प्रामाणिकपणे खेळ दाखवला. गावडोशी संघाला विनंती असेल की आपण आपला पूर्ण संघ घेऊन आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. इथे आपला सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण प्रामाणिकपणे खेळ दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवली याच्यासाठी आपला सन्मान केला जातोय. गावडोशी संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच आपला संपूर्ण संघ घेऊन मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना तर या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री किरण अशोक जंगम सर यांचं इथे आगमन होतंय. आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवल्यात यासाठी आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 ज्यांनी पुरस्कृत केले होते त्यांच्यात मोलाचा वाटा मान्य श्री किरण अशोक जंगम सर उद्योजक यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी आपण जे मोलाचे सहकार्य दिलेत यासाठी आम्ही आभार व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना यंगस्टार कुरोशी विरुद्ध मालुसर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि यंगस्टार कुरोशी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. लगेचच मालुसर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. या अगोदर झालेल्या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच ठरतोय सचिन रुळे संघाचा. याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन
मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच पुरस्कार या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते घेऊन जायचा आहे. रुळे संघाचा सचिन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सचिन याला विनंती असेल की लगेचच आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला मान्यवरच्या शुभ हस्ते दिला जाईल. अर्थातच माननीय श्री किरण अशोक जंगम उद्योजक ज्यांनी प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले, त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. सचिनला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. खूप खूप अभिनंदन. आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती संघाला विजय मिळवून दिला आणि आपण ठरला तर मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर. आणि हा पुरस्कार आपल्याला आमचे माननीय श्री किरण अशोक जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे गावडोशी संघाला विनंती असेल की आपण संपूर्ण संघाला घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आपला सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. गावडोशी संघाला विनंती असेल की आपला संपूर्ण संघ घेऊन आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आपला मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. यानंतर होणारा सामना यंगस्टर कुरोशी विरुद्ध मालुसर थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होतोय आणि याचं धावतं समालोचन करण्यासाठी माझे साथी समालोचक मानस सर यांना मी विनंती करेन की यापुढचं आपण समालोचन करायचं आहे. तर माननीय श्री शैलेश सोनकर सहसचिव यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. शैलेश सोनकर सर, धन्यवाद. मी थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद राजेश सर. दोन्ही टीमने आपले 12 खेळाडू आमच्या समवेत या ठिकाणी लगेच पाठवायचे.
ज्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांनी आपले 12th मॅन 12वे खेळाडू लगेच आमच्या समवेत पाठवा. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, पाहुण्यांचा आणि क्रिकेट खेळाडूंचा मी मानस मनोरे या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. केदारेश्वर महाकाली चषक 2025चा हा थरार आपण अनुभवता आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये आता यंगस्टर कुरुशी आणि त्यांना फाईट करतात.